हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, गृहमंत्री अमित शाह यांचे विरोधी पक्षांना आवाहन. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलारांची भेट. शेलार वडेट्टीवारांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, तर शेलार वडेट्टीवार आणि बंटी बांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास. आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू. गोरखेंचा आरोप, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार. आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण. राज्यात कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीनं घरांची नोंदणी करता येणार. एक राज्य एक नोंदणी योजना 1 मे पासून लागू होणार. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडं. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार. महानंदाच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारामध्ये आणलं जाणार. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा बुलढाण्यामधल्या 166 गावांना फटका. हिंगोलीमध्ये पपईच्या पिकांचं नुकसान, तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू. ईडन गार्डन्सवर हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग. कोलकाताचा 80 धावांनी मोठा विजय. हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, तर कोलकाताचं दमदार कमबॅक.